अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचा आजचा दिवस सुखाचा आणि आनंदाचा जाऊ ही स्वामीचरणी प्रार्थना। आणि आजच्या व्हिडिओला मी सुरुवात करत आहे। तर बघा, आता 10 मे 2024ला अक्षय तृतीया आहे। तर या दिवशी कोणती सेवा करायची आहे तर ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर बघा, माता लक्ष्मी आणि विष्णू देवासाठी ही सेवा असते, त्याचबरोबर आपल्या पितरांसाठी पण ही सेवा आहे। तर या दिवशी माता लक्ष्मीची आवडती कोणती सेवा आपल्याला करायची आहे, उपाय कोणता करायचा आहे ते आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। तर त्याआधी व्हिडिओला नवीन असाल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर बघा, तर आपल्याला बघा, अक्षय तृतीया दिवशी जी काही आपण सेवा करतो, जे काही उपाय करतो तर चिरकाल ती टिकून राहत असते। वर्षभर आपण जे उपाय केलेले आहेत तर ते वर्षभर आपल्यासोबत राहतात। आपण जे काही सेवा केलेल्या आहेत तर त्या आपल्यासोबतच राहतात। तर असा कोणता उपाय आहे तर आपल्याला अक्षय तृतीया दिवशी करायचा हा लवंगाचा उपाय आहे। तर बघा, माता लक्ष्मीला लवंगा, कवड्या, कमळगट्ट्याची माळ आणि बऱ्याच वस्तू माता लक्ष्मीला प्रिय आहेत। तर अशी कोणती सेवा आपल्याला करायची आहे ते आज आपण जाणून घेऊया। तर आपल्याला लवंगाची सेवा करायची आहे। तर बघा, आपल्याला 11 लवंगा घ्यायच्या आहेत। तर ती 11 लवंगा तुटलेल्या फुटलेल्या नसून एकदम चांगल्या नीटनेटक्या 11 लवंगा असाव्या आणि त्याचे फूल पण त्याला पूर्ण फूल असलेल्या त्या लवंगा असाव्या, जेणेकरून आपल्याला त्या पूजेसाठी वापरण्यात याव्या। तर 11 लवंगा आपल्याला उजव्या हातावर घ्यायच्या आहेत। उजव्या हातावर 11 लवंगा घेऊन आपल्याला माता लक्ष्मीचं आपल्याला उजव्या हातावर 11 लवंगा घ्यायच्या आहेत आणि 11 लवंगा उजव्या हातात घेऊन महालक्ष्मी अष्टकम 16 वेळेस म्हणायचं आहे। तर जर तुमच्याकडे स्वामींची जी पोथी आहे ज्याच्यात सगळे आरत्या स्तोत्र आहेत ते जर नसेल, नित्यसेवेची पोथी, तर महालक्ष्मी अष्टकम स्तोत्र आपल्याला 16 वेळेस पठण करायचं आहे। तर बघा, हे महालक्ष्मीचा जो आपण उपाय करणार आहे तो आपल्या घरासाठी खूप उपायकारक आहे। तर आपण आपलं स्वतःचं घरीसुद्धा हा उपाय करू शकतो। समजा जर तुम्ही म्हणजे किरायानं दुसऱ्याच्या घरी राहत असाल तर तिथं पण हा उपाय चालतो, पण जास्त करून आपल्या स्वतःच्या घरी हा उपाय केलेला चांगलाच। तर बघा, ज्या लवंगा आपण मसाल्यामध्ये वापरतो, मसाल्यामध्ये आपल्या वापरण्यात लवंगा असतात, तर त्या लवंगा माता लक्ष्मीला प्रिय आहेत। हळदी कुंकू, लवंगा, कमळगट्टीची माळ, कवड्या, ज्या काही लक्ष्मी माताला प्रिय आहेत त्या सेवा तर अनेक आहेत, पण ही लवंगाची सेवा ही आपल्या घरासाठी कोणाची वाईट नजर, वाईट दृष्टी पडू नये त्यासाठी हा उपाय खूप छान आणि चांगला आहे। तर हा वर्षातून 2 वेळेस केला जातो। तर अष्टमीला पण हा उपाय करतात आणि अक्षय तृतीयेला पण हा उपाय केला जातो। तर हा उपाय करून 11 वेळेस 11 लवंगा आणि 16 वेळेस आपल्याला लक्ष्मी अष्टकमचा पठण करायचा आहे। महालक्ष्मी अष्टकमचं पठण करून एका छोट्याशा कपड्यामध्ये, लाल कपड्यामध्ये त्या लवंगा ठेवायच्या आहे। त्याच्यावर हळदी कुंकू टाकून, फूल नाही टाकायचं कारण फूल सुकून जातं, तर हळदी कुंकू त्याच्यावर व्हायचं आपल्याला आणि ती छोटीशी एक त्याची गाठ बांधायची आणि आपल्या मुख्य दरवाजावर आपल्याला ते बांधायचं आहे। तर बघा, आपण जास्त ज्या दरवाजातून आपलं येणं जाणं होतं तर त्या मुख्य दरवाजाला आपल्याला ती लवंगाची छोटीशी पोटली जी गाठ आहे ती बांधायची आहे, जेणेकरून आपल्या घराची वाईट दृष्टी, वाईट नजर नाहीशी होते आणि माता लक्ष्मीचा सदैव आपल्यात वास राहतो। तर बघा, माता लक्ष्मी आपल्या घरासमोर 7 वेळेस येत असते। तर ते आपला मुख्य दरवाजा बघून, मुख्य दरवाजा जर आपला सुशोभित असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात नक्की प्रवेश करते। आणि जरा समजा आपल्या घराबाहेर चपलं वगैरे काय असेल तर माता लक्ष्मी आपल्या घरात प्रवेश करणार नाही। तर त्यासाठी आपल्याला आपला मुख्य दरवाजा हा सुशोभित केला पाहिजे, जेणेकरून माता लक्ष्मीचा सदैव आपल्यात वास राहील। तर अशा अनेक सेवा आहेत ज्या अक्षय तृतीयेला करायच्या आहेत। तर त्यासोबतच ही लवंगाची ही सेवा तुम्ही करून बघा, नक्कीच तुम्हाला चांगला रिझल्ट येईल। हा उपाय खूप छान आहे, तर सर्वांनी हा उपाय करून बघा। तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। श्री स्वामी समर्थ।